तर आता दुपारचा 1 वाजलाय आणि इथे आता मी जाणार आहे लंचसाठी. तर इथे मी बरेच ऑप्शन्स बघितले. मला ॲक्चुअली ऑथेंटिक साउथ इंडियन थाळी खायची होती. पण इथे ना जसं हम्पीला ते होते ना कॅफेज एंड ऑल, ते तुम्ही आपल्या प्रिव्हियस म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असतील. तर तसेच इथे कॅफे आहेत. तर त्याच्यामध्ये ना ते सगळं चायनीज फूड अँड ऑल ते सगळं आहे. तर मला ॲक्चुअली ऑथेंटिक फूडसाठी मी बरंच सर्च करत होतो. तर कुठलंच हॉटेल असं दिसलं नाही ॲज सच. पै नावाचं एक हॉटेल आहे, पण तिथे ना सगळं ब्रेकफास्टचा मेन्यू आहे. लंचचा मेन्यू नाहीये. तर एक त्रिभुवन म्हणून एक मला एक हॉटेल सापडलं आणि त्याचे ना रिव्ह्यूज पण 4.2 आहेत समथिंग काहीतरी 16-17 लोकांनी रिव्ह्यू दिले आणि नवीनच आहे. तर तिथे थोडंसं ऑथेंटिक मिळतं असं मी रिव्ह्यूमध्ये वाचलंय. सो तर तिथे जाऊया. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत त्रिभुवन हॉटेलच्या इथे. तर हा मेन रोड आहे आणि इथेच हे हॉटेल आहे. तर आता आतमध्ये जातो. तर मित्रांनो आपली साऊथ इंडियन थाळी जी मागवलेली ती आली आहे. तर त्याच्यामध्ये एक आहे हे आहे रसम, आणि आहे सांबार, मग ही एक ग्रेव्हीची भाजी कोणती तरी, आय थिंक मिक्स व्हेज आहे. मग ही आहे आपली कोबीची भाजी, मग त्यानंतर आहे शिरा, मग आहे दही, पापड आणि चपाती आणि लोणचं आणि ह्यामध्ये आहे राईस. मित्रांनो जस्ट खाऊन बाहेर आलोय. 2 थाळ्या आपण घेतल्या होत्या आणि त्या दोन्ही थाळ्या आपल्याला आलेल्या काहीतरी 260 रुपीजमध्ये. 130 रुपीजची एक थाळी होती. तर फार छान जेवण होतं आणि मेन गोष्ट म्हणजे जेवणात बिलकुल सोडा नव्हता आणि ऑथेंटिक चव होती. जर तुम्ही कधी आलात गोकर्णला तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन, कारण इथे ना सगळे कॅफेज आहेत. असं लोकल ऑथेंटिक जेवण नाही मिळत. तर हे त्यात मी शोधलं होतं रिव्ह्यू करून. तर बऱ्यापैकी चांगलं आहे. कधी आलात तर तुम्ही नक्की ट्राय करा.